महिन्याला 1,08,000 पगार, तरीही 2,350 रुपयांच्या लाचेसाठी लाचार. आश्रमशाळेचा मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात. शासकीय सेवेत तब्बल 1,08,000 रुपये महिना पगार असतानाही अवघ्या 2,350 रुपयांच्या लाचेसाठी एका महिला कर्मचाऱ्याला छळणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACBने रंगेहात पकडले आहे. महिला कर्मचाऱ्याच्या प्रसूती आणि बालसंगोपन रजेच्या थकीत बिलांसाठी लाच मागणाऱ्या या मुख्याध्यापकाचा खरा चेहरा समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. नवापूर तालुक्यातील भादवड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील 30 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने आपल्या प्रसूती रजेच्या फरकाचे बिल, बालसंगोपन रजेच्या फरकाची 2 बिले आणि मे महिन्याचे थकीत वेतन बिल मंजूर करून मिळण्यासाठी रीतसर अर्ज केला होता. ही सर्व हक्काची बिले मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात आश्रमशाळेचा मुख्याध्यापक विलास मधुकर पाटील वय 49 राहणार अनिल नगर नंदुरबार याने 2,350 रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली. तक्रारदार महिला कर्मचाऱ्याची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे ACBच्या पथकाने 24 जुलै 2026 रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक विलास पाटील याने लाचेची रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 27 जुलै 2026 रोजी ACBने आश्रमशाळा परिसरात सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून 2,350 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक विलास पाटील याला ACBच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी नियमानुकूल कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी ACBशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.